नमस्कार सगळेजण कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी ना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर 2-3 दिवसापासून कार्यक्रमाची घाई होती आणि घरामध्ये भाजीला काहीच नव्हतं आता आणि शिवाय घरामध्ये जेवण सुद्धा मी 2-3 दिवसापासून बनवलेलं नाही। एक तर बाहेर चाललंय खाणं आणि एक तर तिकडं खाल्लं शिवाय मी काल बिर्याणी आणली तर बिर्याणी काल पुरं रात्री सुद्धा तेच बिर्याणी सुद्धा रात्री बिर्याणीच खाल्ली आणि सकाळी सुद्धा बिर्याणीच खाल्लेली आहे। आणखीन बिर्याणी आहे थोडीशी पण आता काय कोण खाणार नाहीये तर म्हणलं चला काहीतरी जाऊन भाजी घेऊन येते आणि सगळ्यात मस्त म्हणलं शेतामध्ये जाऊन भाजी आणायली तिथे एकदम मस्त ताजी फ्रेश अशी भाजी भेटती। तर मम्मीला म्हटलं खाली ये म्हणलं आपण भाजी आणायला जाऊ ती म्हणत होती आपण इथं जवळच भाजी भेटती तर तिथं जाऊया तर म्हणलं नको शेतात जाऊन भाजी घेऊन या बघू आता काय म्हणते काय नाही। तर आता मी खाली चालले मम्मी सुद्धा येईल तर चला आपण जर शेतात गेलो तर मस्तपैकी आपण वातावरण सुद्धा बघूया आणि शेतामध्ये काय काय लावले काय नाही ते बघूया भाजी घेऊन येऊ ताजी। तर ठीक आहे चला जाऊया मग। मम्मी आधी मला म्हणली येते आता म्हणते मला नको यायचं भाजीला जाऊ दे आमच्यात 1-2 भाज्या आहेत उद्याच्याला आणायत तर म्हणलं आता यायचं तर ये म्हणलं नाहीतर म्हणलं मी नंतर तुझ्यासोबत कधीच भाजीला येणार नाही आणि स्नेहाला पण तुझ्यासोबत पाठवणार नाही। तर म्हणते नको गं बाई मी लगेच येते यायला लागले म्हणते मला कुणी पण असं ब्लॅकमेल करते म्हणलं ब्लॅकमेल नाही करत आहे म्हणलं तू ये चल म्हणलं पटकन भाजीला चल ये पटकन म्हणलं आम्हाला काहीच भाजी नाही। ठीक आहे आले म्हणली 5 मिनिटात। कशाचं झाड आहे पण मम्मी ही बघितलं किती मस्त असं फुलाचं झाड आलं आणि आम्ही त्याची फुलं तोडलं बघितलं मम्मीने आणि मी मम्मीने लगेच डोक्याला पण लावलं बघितलं दिसायला लागले फुल लावलेलं। तर आम्ही शेतात चाललो आजीकडे भाज्या ना आणि आजी बघा इथं आहे तुमचा व्हिडिओ काढायला लागले काय करायला लागलं तिकडं कधी येते 5 वाजून गेलं ना भाजी घ्यायला चाललोय आहे का काय भाजी आहे का चला तुम्ही वंगळ कशाने झाली काय नाही वंगाळ नाही झाली नाही वंगाळ झाली चला ना आली गाडी हां आजी त्यांच्या नातीला घ्यायला आल्या होत्या शाळेमधून आली ती आता आणि वातावरण बघू शकता कसलं भारी वाटायला लागलंय पण ह्या कचऱ्याच्या डिपून सगळं शो घालून टाकलंय। माझं कानातलं जे कानातले घातले होते ना मी ते काढून ठेवलेत अरे देवा आणि हे कानातले घातलेत फुलाचे जे फुलं आता तोडले होते ना तर ते पण एक तुटून गेले हे बघा व्यवस्थित आहे दिसलं ना आणि हे तुटलं मम्मीकडले घिट्ट्याने कानात घालते हे बघा छान आहे ना माझं फुल एकदम नॅचरल ओरिजिनल कानातली मम्मीला लय घाई असते आमच्या पटापट चालायची पटापट जायचं बी पटापट यायचं बी दमच नको। तनू कितवीला आहे शाळेत 3रीला 2रीला आहे कोणत्या शाळेत जाते हॉली क्रॉस किती वाजता जाते दररोज आणि आता येते टिफिन घेऊन जाते का नाही आजी का दररोज घ्यायला येते तुला कोणी पण येते हा कुत्र्यासाठी अशी तुम्हाला तरवाटाची भाजी माहिती आहे का हे बघ याला तरवड बोलतात पण एकदम अशी कवळी कवळी भाजी असते तरवाटाची तर मी माझ्या लग्नाच्या आधी खाल्ली नंतर खाल्ली नाही। तुम्ही खाताय का तरवाटाची भाजी मला सांगा कमेंटमध्ये। शेतात आलं कसलं भारी वाटतंय
आणि बघा हे सुद्धा मी खाल्लंय, लहानपणी खाल्लंय बरं का, आत्ता नाही. पण आता हे सगळं वाळून गेलं एकदम. हे फुलं तर छान आहेत पण ते वाळून गेलं. हे बघा इथं हा एक दिसलं ना, ह्याला काय म्हणतात माहीत नाही, पण खाल्लंय आम्ही हे लहानपणी. फुलं कसले भारी आहेत बघा. आणि शिवाय ह्याचं काय माहीत आहे, हे पान घ्यायचं, ह्याला स्वच्छ धुवायचं आणि आम्ही ह्याला जिभीवर घासायचो. जिभीवर घासल्यानंतर ना जिभीतून असं रक्त निघायचं. जेव्हा आम्हाला कळत नव्हतं तेव्हा आम्ही हे खेळत होतो. पण आता नाही, आता कळतं की नको, हेच करणं चुकीचं आहे. आणि इथं मस्तपैकी असे छोटंसं यांचं मंदिर आहे म्हणा. हे बघा, चप्पल काढून पाया पडते. चला जाऊया. शीतलचं लक्ष इकडंच आहे. कशी आहे शीतल, बरी आहे का? हा, लय शांत उभा राहिली शीतल. हा, पडली नाही. का बरं? कुठे पडली? हा, सुजलाय ग हात आहे ना. कुठं पडली पण? दारात. छान आहे ग, बघ कशी बघायला लागली. मम्मी तुला नवीन माणूस म्हणजे काही वाटत नाही, कोणाकडे भीती वाटत नाही. काय वाटत नाही? हा, काय वाटत नाही? घेऊन जाऊ तर नेऊ का तुमच्या बाळाला, नेऊ का? पोरगं नको म्हणायला लागले. हा, तुमच्या बाळाला थांब ग. आजी आणि मावशी तर आम्ही चाललो तिकडं. हा, मम्मीला लय चांगलं वाटायला लागलं रानात आल्यावर. बघूया भाजीला. काल सगळं त्यांनी भाजीचं काय काय होतं, दोडके, गवारची शेंगी कालच काढली. आज माहीत नाही काय भेटतंय नाही भेटत. पालकाची भाजी फक्त नक्की भेटेल, बाकी माहीत नाही म्हणलं काय निघतंय काय नाही. उद्याच्याला या म्हणल्या, मग आणखी तुम्हाला काढून देते. पण आता परत आज आले की लगेच उद्या यायला नाही होत ना. हे बघितलं का, गवारीची शेंगा. हा, हे बघितलं का, आंबाड्याची भाजी सुद्धा आहे. हे बघा आंबाड्याची भाजी आहे. आणि शेपूची भाजी पाहिजे होती पण लई छोटी शेपूची भाजी आहे. हे बघितलं का, शेपून चुका भारी बनतो येतो. हे बघा, चुका कसला एकदम हिरवागार लुसलुशीत. काय म्हणली? कशावर? आंबाड्याची घेऊ. ही काय काकडे आहेत का दोडके आहेत? ककडे. काकड्या पण आहेत का? निघतील का काकड्या? काकड्या निघतील? आले नाही ना अजून. आल्या नाहीत. झाड तर पिवळं व्हायला लागलंय. झाड पिवळं व्हायला लागलं तरी काकड्या नाहीत आल्या. बाई लय भाजी ही आहे गडे. आंबट आहे. शेंगा आहेत नाही म्हणतात. हे बघ, तोडणार आहे कधी मी. कवळे आहेत म्हणते. हे बघ, आणि एक एकच आहे ना, बाकी कुठे आहेत? एक एक करून तोडायला किती वेळ लागेल? ठीक आहे, चल चल बाई तिकडं. गावात लगेच होईल ना जात. हा ना, आंबाड्याची देते त्याची. ती पालकाची काढू दे ती. बघा किती मोठं सारं कडीपत्त्याचं झाड आहे. ती मधलंच ठेवी जा. आणि हे आहे ना त्याचं बी आहे. हे बघा खूप सारे बी आलेत. हे बघा दिसल्या ना. काढा. हे बघा हे सगळे बी आहेत जे तुम्हाला दिसतात ना, छोटे छोटे ते बी आहेत कडीपत्त्याच्या. आणि एवढे सगळ्या बिया पडून हे बघा हे सगळे कडीपत्ते दिसायला का? पण मला काही न्यायची गरज नाही, माझ्याकडे खूप मोठं असं झाड आलं आता कडीपत्त्याचं. हे बघा किती सारे कडीपत्त्याचे झाड आले, हे बिया पडून पडून. हे बघा हा ना, लय झाड आलेत. तोडून टाक नाही.
चटणी बनवायची ह्याचं, लोणचं बनवा, चटणी बनवा, पुऱ्या बनवा, सुकून खा, डोक्याला लावा, तोंडाला लावा. कढीपत्त्याचं हा हा डोक्याला बी लावतात. बघ किती सारे बी आलेत बघा ना. पण हा चवळ्याची भाजी नाही शिरली, पात्रीची भाजी पण चांगली लागते. केली नाही अशी नादर हे करा पराठे हे वचून पाया भाजीचे नसतं. शेतात आल्यानंतर चांगली भाजी भेटते पण हा पण आता शेपूची भाजी नाही, चुक्याची घेतली तर शेपूची भाजी पाहिजे. मग ती बारीक केली. मग ही चुक्याची भाजी बनतच नाही, कशी बनवायची मग? नुसती चुका, मग बाई हरभरा डाळ किती का नादर होती. नुसता चुका आंबट लागत नाही का? नाही ते हिला का आता जर करायचं आपण काय करायचं? समज आजीची रेसिपी टाकायची ना, ही खुडून घ्यायची आणि तिचं पाणी काढायचं जरसं, हा पाणी काढून टाकायचं आणि चण्याची डाळ टाकायची. हरभऱ्याची डाळ टाका, हा ती भाजी चांगली होती. फोडणी द्या, लसूण जिरे हे आंबट लागा म्हणजे नाही. नाही आंबट लागत. आता आम्ही त्याची केली ना तर मी म्हणलं तशी कर बाया, तुम्ही केली तुम्ही इतकी हा मी कधी नुसता चुका नाही केला, शेपू चुका दोन्ही मिळून केलाय. ते बारीक देऊ जर हा मग ती जरा चांगलं लागेल ना थोडीशी भाजी असली तर. मम्मी बघा आमची कशी मांडी घालून बसली जाऊन. मस्तपैकी आरामात बस आपली मांडी घालून. आमच्या पाहुणे जायचं वर कोणी तुम्ही गेलो असं इथून इकडे गेलो असतो, पण ही भिंत आहे ना त्यासाठी आम्हाला फिरवून जावं लागते. पुढे आमच्या घरी इथून रस्ता असता तर आम्ही इथूनच गेलो असतो ना. लेकरांचा इथपर्यंत आवाज येतोय. नाही नाही तिकडं गार्डन मध्ये खेळत असतील ना पोरं, त्यांचा आवाज इथपर्यंत यायला लागला. हे बघा दोडके आले नाहीत आणखीन, यायला लागले. ते बघा ते छोटे छोटे दोडके आले, तसे दिसले ना. 8-10 दिवसांनी चांगले येतील दोडके. नाही नाही दिसायला लागलेत ना इकडे बघा बारकले. एक मोठा पण यायला लागलाय. हे बघा भरपूर आले सारे, बघा दिसले किती सारे दोडके आलेत. त्यामुळे झाडं चांगले नाही, दोडके यायला गेले त्याला, पण यायला लागलेत हळूहळू आता. हे बघा इथं पण दिसला ना. आणि तिथं छोटी काकडी पण आली, दोन्हीचं मिक्स वेल आहे वाटते. हे बघितलं का? हे बघा तिकडं. आणि मी आता चालले बोलण्याच्या नादामध्ये माझी थैली मी इथंच विसरली आणि तशीच गेली निघून. वापस आली थैली घ्यायला. अगं थैली राहिली ना माझी इथंच. झाल्या आम्हाला निघत असले तर काढ मग. आम्हाला निघतील का? तुझ्या मम्मीला बोल मग. थांब मम्मीला बोलते. आहेत ना पण भेंड्या. बरं बरं ठीक आहे मी म्हणते मग. त्या तिकडे गेल्या ना आता आवाज पण नाही जाणार. चला आता जाते. हे बघा थैली माझी तिथंच राहिली होती. ती मावशी हातात घेऊन उभा राहिलेत. शेतातलं वातावरण भारीच वाटते पण. तर हे बघू शकता मस्तपैकी असं हिरवागार पालक आणि चुक्याची भाजी घेतली, बाकी काही भेटली नाही. तर आता आम्ही निघालोय.
मम्मीला म्हणलं होतं थोड्या वेळ बसूया, ती म्हणते नको, इथं आपण मैदानात थोड्या वेळ बसू म्हणती, तिथं नको, आता त्यांना जेवण वगैरे बनवायचं, बनवू दे त्यांना, आपण जाऊ. मग आता भाजी घेतली आणि निघालो. शिवाय थैली बघितली का, खालीच आहे, वरीच फक्त भाजी बसली, खाली चुक्याची भाजी टाकली थैलीत आणि वरती अशी मस्तपैकी अशी पालकची भाजी ठेवली. मध्ये टाकली ना, पानं सगळे तुकडे तुकडे होतील, एकदम कडक पान आहेत पालकाचे, म्हणून म्हणलं अशाच वरती पकडून घेऊन जाईन. आणि असा हिरवागार पालक जर बघितला नसणे आणि लगेच म्हणून पालकची भाजी बनवू, असं होईल. तर ठीक आहे, चला भाजी किंवा भजी काहीतरी बनवून घरी गेल्यानंतर. किती छोटं कुत्र्याचं पिल्लं बघितलं का, कसं पळतंय भारी. पण तसं आपण आलो खरं, आता सगळी जनावरांची गोचडच असते. काय असते ना, गोचड कशाने गोचडे मग पिचड? असते ती जनावराला गोचड. इथं कोण जनावर बसले? आता ती मेंढर नाहीत का बसलेली, चल काय नाही होत, मग इथं तरी बस बघितलं. तिकडे दगड होते मम्मी, तिथं बसायचं होतं. दगड नसतं चल गार्डनमध्ये बसू, तिकडले गार्डनमध्ये. तिथं बसायचं म्हणलं होतं, पण इथं नको म्हणते म्हणे. आता मीच म्हणलं नको जाऊ, सर गार्डनमध्ये जाऊन बसू. आणि अशी हिरवीगार भाजी बघितली ना, सगळेजण विचारतात मग भाजी कुठून आणली, कुठून आणली. बघ ना कसली भारी दिसायला. हो ना, 2 गाड्या घेतल्या. हा मग 2 गड्या लागतात ना आम्हाला. जवळ येतात मम्मीचे पाय लगेच चटाचट उचलतात का, तर सगळ्या तिच्या मैत्रिणी दिसतात. जाऊन गप्पा करण्यासाठी त्यांना कशी चटाचट चलती बघितली का अशी. तर आता घरी चालले, 7-7:30 वाजून गेलेत. आणि आता भाजी थोडीशी सुकल्याने सुद्धा झाली, पण पाऊस पडायला लागला. तर मम्मी पण गेली आता घरी आणि आता चालले घरी. एकतर खाली येत नाही, आल्यावर मग बराच वेळ बसते पण बोलत मम्मीला. बऱ्याच जणी अशा आहेत की मग म्हणते शिंद्या काकू ही तुमची मुलगी आहे का, कधी दिसतच नाही आहे, असं होतं. मग मम्मी ते हा नाही, तुमच्या चेहऱ्यासारखा चेहरा दिसतो तिचा, असं म्हणते. मग चला आता जातो. मम्मी गेली घरी की आता मी चालले. दिसत पण नाहीये. लागली का? वरची लागली ना, चला वरची तर लागली. चल ना आता लावली ना, खालची खराब झाली, वरची तर नाही. मम्मी नाही आली का रे? घरीच आहे मम्मी. तुम्ही दोघंच गेलेलोत का? चला तर मग घरी आले आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या तोपर्यंत बाय बाय.